नाही ते मान्य नाही मला, ते मान्य नाही. मग मला अटक करा पहिले, मग आम्ही पण लोकसेवा कक्ष देतो. नाही 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 साहेब, असं तुम्ही काही मीडिया समोर सांगू नका. नाही ते मान्य नाही आम्हाला. नाही नाही, मग मी केव्हाचं तेच डोकं फोडतोय मी मध्ये. कशाला मध्ये मी मला नाही बोलायचं ना. तुम्ही गुन्हा दाखल करा एक तर पहिले. मला नाही बोलायचं ना, सांगितलं तुम्हाला एकदा मी. नाही मी नाही बोलू शकत. मी बोलणार नाही. गुन्हा दाखल करायचा आहे का मला तुम्ही सांगा, ते सोडा तिकडे. अरे मला नाही बोलायचं ना. अरे नाही बोलायचं मला. प्रेशर करताय का माझ्यावर? कधी कारवाई करून प्रेशर करताय माझ्यावर? प्रेशर नाही करायचं माझ्यावर. मला नाही बोलायचं ना. गुन्हा दाखल करा एक तर पहिले. शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचा हा संताप पहा. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या किशोर बाविस्कर नामक एका अधिकाऱ्याने एरंडोल शहरातील छोट्या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याचा आरोप करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. पण पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत होते. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत अमोल पाटलांनी अख्खं पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं होतं. दोन दिवसांपूर्वी किशोर बाविस्कर नावाच्या फूड इन्स्पेक्टरने एरंडोल शहरात गुटखा विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर रेड केली होती. यावेळी त्याने 20,000 रुपयांची खंडणी घेऊनही संबंधित व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला होता. ही बाब आमदार अमोल पाटलांना समजताच त्यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता एरंडोल पोलीस स्टेशन गाठून त्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण पोलीस त्यांना जुमानत नव्हते. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही अशी भूमिका आमदारांनी घेतल्यामुळे पोलिसांची कोंडी झाली होती. तुम्ही माझं 1 मिनिट ऐका ना मॅडम. तुम्हाला मी 1.5 वर्ष आमदार झालेलो आहे. मी तुम्हाला एक तरी फोन आजपर्यंत लावलाय का? नाही 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 ना मॅडम. आता माझ्यासारखा माणूस 3 तासापासून इथे बसलाय. तुम्ही थांबा ना मॅडम. तो गुन्हा दाखल करा, माझं एवढंच म्हणणं आहे. नाही ना मॅडम, काय उचलेल माणूस? काय उचलेल काय सांगा ना तुम्ही मला. जर आमची एवढी पण किंमत नसेल तर मग काय नाही. तुम्ही मर्जी जिंकली ना मॅडम सगळ्यांनी. साधं पीआय आमची तक्रार घेण्यात ऐकत नाही म्हणजे आम्ही चांगलं वागण्याचं तुम्ही आम्हाला फळ देता या सगळ्या गोष्टी. म्हणजे आम्ही मतदारसंघ शांत ठेवतो, आमचे कार्यकर्ते 2 नंबरचे धंदे करत नाही. नाही ना मॅडम, तो गुन्हा दाखल करा, नाही तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. मला अटक करून घ्या. नाही मग काय तसंच झालंय ना. नाही 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 मी नाही 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 मला त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय मी इथून उठणार नाही मॅडम. मला एक तर मला अटक करा, एक तर त्याच्यावरती गुन्हा दाखल. अहो त्याने एक तर काल खोटे गुन्हे दाखल केले. खोटे गुन्हे दाखल केले. एका माणसाकडनं त्याने काल 20,000 रुपये घेतले. तो गुन्हा दाखल करायला मी आलो, तो गुन्हा दाखल केला जात नाहीये. त्याला 4 साक्षीदार आहेत. पोलीस प्राथमिक चौकशीचं कारण पुढे करत होते. त्यामुळे अमोल पाटील चांगलेच भडकले होते. नाही 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 ते मान्य नाही मला, ते मान्य नाही. मग मला अटक करा पहिले, मग आम्ही पण लोकसेवा कक्ष देतो. नाही 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 साहेब, असं तुम्ही काही मीडिया समोर सांगू नका. नाही ते मान्य नाही आम्हाला. नाही नाही, मग मी केव्हाचं तेच डोकं फोडतोय मी मध्ये. कशाला मध्ये मी मला नाही बोलायचं ना. तुम्ही गुन्हा दाखल करा एक तर पहिले. मला नाही बोलायचं ना, सांगितलं तुम्हाला एकदा मी. नाही मी नाही बोलू शकत. मी बोलणार नाही. गुन्हा दाखल करायचा आहे का मला तुम्ही सांगा, ते सोडा तिकडे. अरे मला नाही बोलायचं ना. अरे नाही बोलायचं मला. प्रेशर करताय का माझ्यावर? कधी कारवाई करून प्रेशर करताय माझ्यावर? प्रेशर नाही करायचं माझ्यावर. पोलीस ठाण्यात 4 ते 5 तास राडा चालला. शेवटी हे प्रकरण अंगाशी येईल हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. काल एक फूड इन्स्पेक्टर आहेत किशोर बाविस्कर नावाचे. त्यांनी या एरंडोल शहरात 4-5 ठिकाणी रेड मारण्याच्या बहाण्याने आमच्या साध्या टपरीधारकांकडून 20,000, 10,000 अशा प्रकारची खंडणी ते इथून घेऊन गेले. आणि काही विनाकारण 2-4 दुकानांवरती त्यांनी चुकीचे कारणं दाखवून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो होतो. परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही. गेल्या 4 तासापासून मी इथे गुन्हा दाखल करण्यासाठी इथे बसलेलो होतो. परंतु इथले पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन लावून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. पण वरिष्ठांकडून सुद्धा
उडवाउडीची उत्तरं त्यांना देण्यात आली आणि मला इथे 4.5 तास बसावं लागलं. शेवटी आमचे असंख्य सहकारी इथे जमा झाले. त्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन केल्यानंतर तेव्हा कुठे प्रशासनाला इथे पाझर फुटला आणि त्यानंतर आता या रात्रीच्या 10:30 वाजता त्यांनी त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल केलाय. माझा एक सवाल असा आहे की या अधिकाऱ्याला वाचवतंय तरी कोण आणि कोणाच्या दबावाखाली ही यंत्रणा काम करते. काल सुद्धा इथे असं सांगितलं गेलं, जेव्हा अधिकाऱ्याला मी फोन केला तेव्हा त्या अधिकाऱ्याला म्हटलं, बाबा ते गरीब लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करू नका, जे सत्य असेल ते करा. परंतु त्या अधिकाऱ्याने माझ्या फोन नंतर त्या संबंधित माझ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना असं सांगितलं की तुमच्या आमदाराचा फोन आला म्हणून मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करतोय. मला संबंधित एखाद्या XYZ व्यक्तीचा, त्या व्यक्तीचं नाव मी आता इथे तुमच्या मीडियासमोर घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीचा जर मला फोन आला असता तर मी तुमच्यावरती गुन्हे दाखल केले नसते. तर माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करणारी ही व्यक्ती कोण आणि ती व्यक्ती का हस्तक्षेप करते हा प्रश्न मला पडलेला आहे. सामान्य आमदार महोदय या ठिकाणी आले होते. तर सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फिर्याद होती. तर घटनेची शहानिशा करून आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी वेळकाढूपणा केल्याचा आरोप केलेला आहे. त्याबद्दल जास्त म्हणजे काही सांगता येणार नाही, परंतु जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी यांनी गुटख्याची रेड करू नये माझ्यावर एका फिर्यादीवरती, म्हणून फिर्यादीकडे पैसे मागितले अशा स्वरूपाची फिर्यादी दिली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मला नाही बोलायचं ना, तुम्ही गुन्हा दाखल करा एक तर पहिले. मला नाही बोलायचं ना. आपल्या मतदारसंघात बाहेरचा कुणीतरी सत्ताधारी नेता हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आमदार अमोल पाटलांनी केला. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता या प्रकरणाचे पडसाद पुढच्या काळात कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.